पेले ती पेली आणि मग नंतर म्हणली नक्की या मी बाया बघणार नाही. तर म्हणलं ठीक आहे 2-3 दिवस तुझ्या तिथं काम करते, तुम्ही माझ्या इथं येऊ शकशील नाही का. तर मग ठीक आहे म्हणलं. तर सकाळी लवकर उठले आपली पोरांना. मोठा मुलगा माझा काहीतरी कितवीत असेल माहीत नाही पण मोठा होता तो. तर छोटी 2 पोरं होती, एक मुलगी आणि एक मुलगा. म्हणजे टोटल 3 पोरं. 3 पोरं, एक मुलगी 2 मुलं. तर ते मोठा होता पण हे पोरांचं सगळं उरकायला लागायचं ना मला. आंघोळ बिंघोळ ही दप्तर टिफिन सगळं करावं लागतं. तर मग ते सगळं उरकलं, कपडे बिपडे पाणी यायच्या 7च्या आत सगळं रेडी माझं. म्हणजे कसं स्वयंपाक वगैरे. मग पाणी आलं की लगेच कपडे धुवून टाकायचे. कपडे धुवून टाकले की आपण जेवण करायचं. ते पण ती मावशीच्या घरी जायचं म्हटल्यानंतर मी जरा आरामातचा काम चालू केलं. मावशीच्या घरी जायचं म्हणल्यावर तर मग ते आम्ही उरकलं 11:30ला निघालो. तर 1 किलोमीटर अंतराचं ते शेत घरापासून. हां घरापासून. तर मग 1 किलोमीटर अंतरावर तर ती झाल्याच 12 वाजल्या नाही का. 12 वाजल्या तर घड्याळ पण अंदाजे सांगते 12 वाजल्याचं. 11:30 वाजेपर्यंत घरात चौकोनी होतं. पण रोडला लागल्यावर किती वाजले शेतात जायला काय एवढं लक्षात येईल. बरोबर. आणि त्याच गाड्या बिड्या कोण घालायचे सगळे? कोण घालायचं गड्या घातलं तर नावं ठेवायची लोक. हां अशी करायची. खेडेगावाला लई वेगळा पद्धत होती त्या काळात. आत्ता खेडेगावाला कुणीच कुणाला भेट नाही म्हणजे लाजत नाही काय नाही. कुणी कुणाला नावं पण ठेवत नाही. पण त्या काळात आम्हाला ठेवायचे नावं. आम्ही नांदून वागून आलो तर लोकांच्या प्रत्येकाच्या वाड्यात जाऊन चुलत सासरा त्याचा चुलत सासरा सगळ्यांचं दर्शन घ्यायचं मग आपल्या घरात जायचं. म्हणजे अशी पद्धत होती त्या काळात पहिली. हो. आमची सासू सांगायची त्यांच्या पाया पड जाताना बी त्यांच्या पाया पड. चुलत सासऱ्यांच्या यांच्या सगळ्यांच्या पाया पड. म्हणजे पहिले पण लोक मोठ्या माणसांचं भरपूर ऐकायचे ना, आता थोडे ऐकतात. आता नाही ऐकत. आता कोण आता आमच्या सुनाच पायाला बघत नाही. तर ती कशाचं जाऊ दे ती विषय गेला आता आहे का नाही. आता हे नवीन कलियुग निघालेलं हे. तर मग तुम्ही निघाले शेताकडे? शेताकडे निघाले तर मावशी बी आली. मावशीच मला आली बोलवायला. मी लय आरामशीर काम उरकत राहिले. मावशी आली बोला अगं तारा चल ना उरकलं का. तर म्हणलं ठीक आहे म्हणलं. झालं नुसतं ते गमिण्यात जेवण भरायचं आणि ती टावेल घ्यायचं आणि खुरपं टाकायचं राहिलं होतं ना.